तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि ती म्हणजे घर भाड्याने देताना घर मालकाने काय काळजी घ्यावी. आता आपल्याला माहित आहे मित्रांनो, की आपण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये घर घेतो, चांगलं लोकेशन बघतो, चांगली सोसायटी बघतो, तेथील कनेक्टिव्हिटी कशी आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, तिथे म्हणजे लोकं कशी आहेत, हे सगळं आपण पाहतो. कारण आपल्याला त्या ठिकाणी राहायचं असतं किंवा आपल्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करायची असते. सोसायटी चांगली मिळाल्यानंतर आपण नव्या कोऱ्या घरामध्ये प्रवेश करतो, गृहप्रवेश करतो आणि गृहप्रवेश झाल्यानंतर सगळ्या ज्या काही बाबी असतात म्हणजे इंटिरियर असेल किंवा काही काम असेल, ते झाल्यानंतर आपल्याला समोर महत्त्वाचा प्रश्न असतो आणि तो म्हणजे भाडेकरू शोधण्याचा. कारण जर तुम्ही काही कारणास्तव जर राहू शकत नसाल, तर अशा वेळेस आपल्याला भाडेकरू शोधावा लागतो आणि म्हणून घर शोधताना जशी आपण काळजी घेतो, तशीच काळजी भाडेकरू ठेवताना सुद्धा आपल्याला घ्यावी लागते. आणि मग आजच्या या भागात आपण नेमकं घर भाड्याने देताना काय काळजी घ्यावी, ही थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आता घर भाड्याने देताना घ्यावयाची काळजी हे जो काही टॉपिक आहे मित्रांनो, ते आपण काही महत्त्वाच्या पॉइंटद्वारे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉइंट आहे आणि तो म्हणजे भाडेकरूची पार्श्वभूमी व ओळखपत्र. म्हणजे जो भाडेकरू आपण ठेवतोय त्याचं आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, ऑफिसचा जो ज्या ठिकाणी जो जॉब करतोय त्या ठिकाणचं त्यांचं ओळखपत्र आहे का, किंवा झेरॉक्सच्या त्या सगळ्या झेरॉक्स प्रती घ्या. शिवाय तो पूर्वी कुठे राहत होता, पूर्वी ज्या ठिकाणी राहत होता तेथील माहिती घेण्याचा प्रयत्न करा. ते काय काम करतात आणि आधी कुठे राहत होते याची खात्री करा की ते कुठे राहायचे, त्यांचं कशा प्रकारचं नेचर असेल याचा एक अंदाज घ्या, जेणेकरून तुम्हाला भाडेकरू बद्दलची पूर्व कल्पना व्यवस्थितरित्या येऊ शकते. आता दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे आणि तो म्हणजे पोलीस पडताळणी, पोलीस व्हेरिफिकेशन. सुरक्षेच्या दृष्टीने भाडेकरूची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक आहे. कायद्याने ते बंधनकारक आहे मित्रांनो. स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन किंवा अधिकृत महाराष्ट्र पोलीस पोर्टलवरून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून माहिती देऊ शकता किंवा ती पोलिसांची व्हेरिफिकेशन करू शकता. आता खरं तर रजिस्ट्रेशन करतानाच आपण त्या गोष्टी करतो मित्रांनो. जर तुम्ही एजंटद्वारे करत असाल तर ते एजंट ती सगळी माहिती आपल्याकडून प्रॉपरली भरून घेतो. पण पोलीस व्हेरिफिकेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन केलं नाही आणि इन केस समजा त्या ठिकाणी त्या भाडेकरूंनी कुठली अशी अनुचित प्रकार केला, तर अशा वेळेस मात्र मग पोलीस आपल्याला सहकार्य करत नाहीत, उलट आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला कायदेशीरच्या संरक्षण पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या. आता यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, तो म्हणजे नोंदणीकृत भाडे करार, अर्थातच रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट. ₹500 किंवा ₹1000 स्टॅम्प पेपरवर केवळ नोटरी न करता सब रजिस्ट्रार कार्यालय अर्थातच सहाय्यक दुय्यम निबंधक जे कोणी असतात, दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन भाडे कराराची कायदेशीर नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून जे काही भविष्यातील कायदेशीर वाद आहेत ते टाळता येऊ शकतात. म्हणजे जर इन केस पुढे काही कायदेशीर वाद झाला किंवा भाडेकरू घर सोडत नसेल किंवा काही इश्यू झाला असेल, तर अशा वेळेस तुम्हाला या नोंदणीकृत जे काही भाडे करार आहेत त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे याला कायदेशीर मान्यता आहे जी नोटरीला नाही. आणि म्हणून कृपया तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करा तेव्हा नोंदणीकृत भाडे करारच करा. यानंतर चौथा मुद्दा आहे सोसायटीचे नियम व देखभाल अर्थातच मेंटेनन्स. म्हणजे सोसायटीचे नियम हे भाडेकरूने पाळायलाच पाहिजे. ते सगळे नियम त्यांना समजावून सांगा. सोसायटीमध्ये जे काही रहिवाशांनी ठरवले असतील किंवा जे काही नियम असतील सोसायटीचे ते त्यांना पाळायला सांगा. लाईट बिल आहे, पाणी बिल आहे आणि सोसायटी मेंटेनन्स कोण भरणार हे करारात आधीच नमूद करा. म्हणजे ठरवा तुम्ही की लाईट बिल कोणाकडे असणार आहे, पाणी बिल कोणाकडे असणार आहे, मेंटेनन्स कोणाकडे असणार आहे. आता अर्थातच मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी लाईट बिल जे असतं ते भाडेकरूकडे असतं, घरमालक भरत नाही. पण पाणी बिल आणि मेंटेनन्स हा नॉर्मली ओनर भरतात. पण ते भाड्यानुसारच त्यानुसारच भाडं ठरवलं जातं, म्हणजे कमी किंवा जास्त त्याच्यामध्येच त्याचा समावेश केला जातो. आणि म्हणून अशा वेळेस या बाबींना प्राधान्य देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता यानंतरचा पाचवा मुद्दा आहे मित्रांनो, घराची तपासणी व दुरुस्ती. घर भाड्याने देण्यापूर्वी घराची रंगरंगोटी आणि वीज आणि पाण्याची फिटिंग व्यवस्थित तपासा. म्हणजे तुम्ही टॉयलेट बाथरूम कसं आहे ते खराब आहे का, फ्लॅश काम करतोय का नाही, टॉयलेट बाथरूम मधील नळ काम करतायत का नाही, टॅप्स व्यवस्थित काम करतायत का, वॉश बेसिन व्यवस्थित आहे का, हे सगळं तपासा. घरातील खराब वस्तूंची दुरुस्ती आधीच करून घ्या. म्हणजे तुमच्याकडे ट्यूबलाईट देतायत, तुम्ही फॅन देतायत, गिझर देतायत किंवा ज्या काही अम्युनिटीज तुम्ही देताय किंवा तुमचं
काम केलेलं असेल फर्निचरचं, तर ते सुद्धा तसं तुम्हाला दुरुस्त करून द्या आणि याची नोंद तुम्ही तुमच्याकडे ठेवा किंवा ॲग्रीमेंटमध्ये याची नोंद करा. आता याच्या पुढचा 6वा मुद्दा आहे मित्रांनो, कराराची समाप्ती, नोटीस पिरियड. आता तुम्ही जे करार आपण करतो, नॉर्मली करार जो असतो मित्रांनो तो 11 महिन्यासाठी असतो. म्हणजे प्रत्येक 11 महिन्याला तो रिन्यू करावा लागतो. घर कधीही रिकामे करायचे असल्यास किमान 1 ते 2 महिने आधी नोटीस द्यावी लागेल, हा नियम करारात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला घर भाडेकरूंना सांगायचंय घर खाली करण्यासाठी, तर ते प्रायर नोटीस आपण जे म्हणतो ते 1 ते 2 महिना प्रायर नोटीस दिली जाईल. याची नोंद तुम्हाला भाडे करारामध्ये करावी लागणार आहे. म्हणजे मुदतीच्या अगोदर किंवा मुदतीच्या नंतर जर भाडेकरू बोलत असेल की मला अजून एक्सटेन्शन पाहिजे किंवा मला अजून 2 महिने 3 महिने राहू द्या, तर तिथे तुम्हाला ह्या गोष्टींचा अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्ही ॲग्रीमेंट प्रॉपरली करून घ्या. कारण अनेकदा मुंबई पुण्यामध्ये इश्यू होतात, भाडेकरू घर सोडायला तयार होत नाहीत आणि अशा वेळेस बरेच वाद होताना मुंबई पुण्यामध्ये दिसून येत आहेत. म्हणून ही तुम्ही नक्कीच काळजी घ्या. आता या महत्त्वाच्या मुद्द्यांव्यतिरिक्त अजून काही मुद्दे आहेत, ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत आपण त्याही पाहूया. त्याच्यामध्ये मित्रांनो पहिलं की शेजारी किंवा सोसायटी व्यवस्थापनात भाडेकरूची माहिती द्या. सोसायटीमध्ये जे कोणी अध्यक्ष असतील, सोसायटी मंडळ कमिटी असेल त्यांना त्याची माहिती द्या. त्याशिवाय शेजाऱ्यांना सुद्धा भाडेकरूबद्दल माहिती द्या. तो कोण आहे, कुठून आलेला आहे, काय आहे, ही सगळी माहिती शेजाऱ्यांना सुद्धा तुम्ही द्या. नंतर भाडे पावती नेहमी घ्या आणि द्या. तुम्हाला भाडे पावती जे काय तुम्ही भाडं तो भरतोय त्याची भाडे पावतीची नोंद तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि ते भाडे पावती जेव्हा गरज पडेल किंवा जे भाडेकरू असतील त्यांना तुम्ही द्या आणि त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही जे काही भाडे पावती असते ते भाडे पावती तुम्हाला घ्यायची किंवा द्यायची आहे. तिसरा मित्रांनो, भाडे कराराच्या प्रती दोन्ही पक्षाकडे ठेवा. आता नॉर्मली हा रूल आपण सगळे फॉलो करतोयच, पण ही काळजी घेणं आवश्यक आहे. दोन्ही त्याच्या ज्या प्रती असतात त्या दोन्हीकडे असणं आवश्यक आहे. झेरॉक्स प्रती म्हणा किंवा जे काही प्रत असते दोन्ही पक्षाकडे असणं आवश्यक आहे. नंतर आहे मित्रांनो महत्वाचं की घराची स्थिती फोटो व्हिडिओ पुरावा म्हणून ठेवा. ज्यावेळेस तुम्ही घर भाड्याने द्याल, ते घर भाड्याने देताना तुम्ही त्या घराचा प्रॉपर व्हिडिओ बनवा की भिंती चांगल्या आहे, टॉयलेट बाथरूम चांगला आहे, वॉश बेसिन चांगला आहे, बेडरूम चांगला आहे, किचन चांगला आहे, याचे फोटो ठेवा, व्हिडिओज ठेवा. आणि जेव्हा ते घर भाडेकरू सोडेल तेव्हा जर काही डॅमेज केलं असेल, काही घराचं नुकसान केलं असेल, तर तुम्हाला त्या फोटोचा किंवा त्या व्हिडिओचा त्यावेळेस तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा त्याचा वापर करून ते तुम्ही पुरावा म्हणून तुम्ही भाडेकरू समोर ठेवू शकता. आणि जे काही नुकसान त्यांनी केलेलं आहे ते नुकसान भरपाई तुम्ही डिपॉझिट मधून करू शकता. कारण आपण माहिती की आपण जे काही भाडे करार करतो त्यावेळेस आपण 11 महिन्याचं भाडं जे काही महिन्याचं भाडं आहे ते ठरवतो, त्यावेळेस आपण डिपॉझिट सुद्धा घेतो. म्हणजे 50,000 1 लाख 1.5 लाख जे काही डिपॉझिट असतं, डिपॉझिटचा अर्थच तो असतो मित्रांनो की जर एखाद्या वेळेस त्याने काही मुदतीपूर्वी घर सोडलं असेल किंवा काही नुकसान केलं असेल तर ते डिपॉझिट मधून आपण ते सगळं नुकसान भरून घेऊ शकतो. नक्कीच मित्रांनो तुम्हाला ह्या महत्त्वाच्या बाबी आवडल्या असतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.